69 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। आणि आता मात्र फक्त एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि एका षटकामध्ये किती धावा जमवतात ते बघायचं आहे। स्ट्राइकला येतो फरहान, नॉन स्ट्राइकला येतो भाविक पाटील, मॅन फ्रॉम हालोली। मिलिंद पाटील आपल्या गोलंदाजाला काहीतरी कानमंत्र देत आहेत। मुनाफ याला, मुनाफ वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवटचं हाणामारीचं षटक घेऊन येतोय। फक्त 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूमध्ये मनोहर रायडर संघ किती धावा जमवत आहेत ते बघायचं आहे। मुनाफ उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय आणि या ठिकाणी चांगला फटका मारलाय। दॅट्स ह्यूज। फरहान याच्या बॅटिंग निघणारा हा खणखणीत दणदणीत असा हॉटेल डिसेंट दरबार षटकार आणि या षटकारांची संघाची धावसंख्या पोहोचते ती 75 वर। पहिल्या चेंडूवर षटकार मारलाय तो फरहान याने मुनाफ यांच्या। मान्य श्री बाबू पटेल यांच्याकडून फरहान याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आत्ताच्या या षटकारासाठी। फरहान याचे काका मान्य श्री बाबू पटेल, फ्रॉम MSB। पुन्हा एकदा मुनाफ, मुनाफ टू फरहान आणि पुन्हा एकदा षटकार जातोय। सलग 2 चेंडू मध्ये 2 षटकार खेचले ते फरहान याने आणि धावसंख्या पोहोचते ती 81 वर। पुन्हा एकदा त्यांचे काका भाऊभाई पटेल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे फरहान याच्यासाठी। फरहान याने याच मैदानावर खासदार चषकामध्ये अर्शद याच्या गोलंदाजीवर 6 चेंडूवर 6 षटकार खेचण्याचा पराक्रम केलेला होता। बघूया त्या षटकारांची पुनरावृत्ती होते का। आतापर्यंत 2 चेंडूवर 2 षटकार खेचलेले ते फरहान याने। धावसंख्या पोहोचते ती 81 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडू मध्ये किती धावा जमवत आहेत ते बघायचं आहे। मुनाफ आणि पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट, हा षटकार होते का बघायचं आहे आणि या ठिकाणी षटकारांची हॅट्रिक होतीये। ये डिसेंट दरबार षटकार सलग 3 चेंडूवर 3 लगातार षटकार खेचले ते फरहान याने आणि पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात होते बाबूभाई पटेल यांच्याकडून। पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहेत। धावसंख्या पोहोचते ती 87 वर। अतिशय आक्रमक अशी गोलंदाजी करताना तो फरहान पटेल अतिशय महत्वपूर्ण सामन्यामध्ये चांगला फॉर्म येतोय या ठिकाणी त्याला। उमर गुल याने सुद्धा त्याला थोडंसं मागे ठेवलं होतं। आपण बघत होतो की रोज हा फलंदाज ओपनिंगला येत होता, परंतु ट्रम्प कार्ड स्वरूपात आज त्याला वापरलंय आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच घेतो तो।